आम्हाला जायचं होतं तक्षूच्या आजी आजोबांची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करण्यासाठी. आणि हे बघा बापाचं कसं मुलीला दूध पाजायचं काम चालू आहे बॉटलीने. हिला लहानपणापासूनच बाहेरच्या दुधाची सवय लावली नाही तर कसं पिणार ती. खाऊन पिऊन तक्षूला ना फुटलेल्या दहीहंडीतून चोरून आणलेली दही तिच्या मस्तकाला लावली, कारण ना तिला मुंबईत झालेल्या घामोऱ्यांना काही करता कमीच होत नव्हतं. मी बसले होते रेडी व्हायला आणि ना तक्षूच्या पप्पांनी ना तक्षूला रेडी केलं, भूतच बनवून टाकलं होतं. मी पण तक्षूला हेअरबेल्ट लावायला घेतलं. ही मुलगी का 5 मिनिटाच्या वरती हेअरबेल्टच ठेवत नाही, लगेच काढते. हिला काय त्याचं किती वजन होतं आणि किती नाही काय माहिती. कसं बसं पट्टा लावून तिच्या सोबत एक मस्त रील काढून घेतलेली. नंतर निघालो फरारीला घेऊन केकच्या शॉप मध्ये. आणि केकच्या शॉप मध्ये गेल्यावरती मस्त पैकी केक घेतला आणि निघालो हॉटेलला. केक कापायचं सोडून खादोड्या नवरात्र अगोदर मेनूच बघायला लागला. आधी पोटोबा बघ केक उभा, आणि मग दोघांनी पण मस्त पैकी केक कट केला आणि एकमेकांना केक खाऊ घातला. आणि आम्ही मस्त पैकी जेवण केलं. आणि तक्षूच्या पप्पांनी ना तक्षूला ना मोबाईल घेऊन ना कोपऱ्यात बसायला सांगितलं होतं, म्हणून ती पण पप्पाचं ऐकून मस्त कोपऱ्यात बसली होती. आणि जेवण करून आम्ही निघालो घरी.